नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सण मकर संक्रांती बद्दल माहिती घेणार आहोत. हा सण प्रत्येक वर्षी आपल्या जीवनात नवा आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येतो. मकर संक्रांतीचा सण आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अनमोल रत्न आहे, ज्याचा धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून महत्त्व आहे. तर याचा ऐतिहासिक मागोवा घेऊया. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण सण आहे, जो दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, ज्यामुळे सूर्य उत्तरायणाच्या दिशेने जातो आणि खरमास संपतो. संक्रांती म्हणजेच सूर्य आणि पृथ्वी यांच्या शाश्वत नात्याचे प्रतीक आहे. यामुळे या दिवशी आपण अनेक शुभ कार्यांचे प्रारंभ करत असतो, जसे की घर बांधणे, नवा व्यवसाय सुरू करणे आणि नवीन उपक्रम सुरू करणे. मकर संक्रांतीचा दिवस एक महत्त्वपूर्ण प्रतिकात्मक दिवस आहे, ज्यामध्ये केवळ सूर्याचा तर आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. याचा अर्थ नवीन सूर्योदय आणि अंधारातून प्रकाशाकडे हा आहे. विविध प्रदेशात या दिवशी विविध प्रकारचे पूजा व उत्सव साजरे केले जातात. आता आपण मकर संक्रांतीच्या ऐतिहासिक पृष्ठभूमीवर एक नजर टाकूया. या सणाच्या मागे असलेली कथा एकदम विशेष आहे. ती कथा शंकरासूर नावाच्या राक्षसाची आहे, जो देवता आणि प्रजेला त्रास देत होता. शंकरासूर एक अत्यंत बलशाली राक्षस होता. त्याच्या अत्याचारामुळे देवता अशा स्थितीत आले होते की त्यांना शंकरासूरला पराभूत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत मिळाल्यामुळे ते हरले होते. काळानुसार देवता आणि राक्षस यांच्यातील लढाई ही केवळ भौतिक लढाई नसून एक गहन धार्मिक आणि तात्विक लढाई होती. यामुळे देवीने शंकरासूरला पराभूत करण्यासाठी पावले उचलली. देवीने आपल्या रौद्र रूपात शंकरासूर समोर उभे राहून त्याच्याशी युद्ध करण्याचे ठरवले. शंकरासूरचे अस्तित्व अनेक दिव्य शक्तींच्या समोर टिकू शकत नाही हे सिद्ध करून देवीने त्याला हरवले. यामुळे देवता आणि प्रजेला त्याच्या अत्याचारातून मुक्ती मिळाली आणि पृथ्वीवर शांती प्रस्थापित झाली. आता याच दिवसाशी संबंधित दुसरी कथा आहे, जी किंक्रात राक्षसाच्या वधाशी संबंधित आहे. किंक्रात हा दुसऱ्या प्रकारचा अत्याचारी राक्षस होता, ज्यामुळे पृथ्वीवरील प्रजेला प्रचंड कष्ट पडत होते. देवीने किंक्रात राक्षसाच्या वधाची शपथ घेतली आणि सर्व शक्तींचा समावेश करून त्याच्यावर विजय मिळवला. यामुळे देवता पुन्हा आह्लादित झाले आणि पृथ्वीवर शांतता प्रस्थापित झाली. मकर संक्रांतीच्या दिवसाचा दुसरा महत्त्वपूर्ण संदेश असतो, विजय हा फक्त शारीरिक लढाईतच नाही, तर आध्यात्मिक आणि तात्विक दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या जीवनातील सर्व अंधकाराला दूर करून सत्य, धर्म आणि आपला योग्य मार्ग स्वीकारावा. या सणाच्या दिवशी तिळगुळ खाण्याची एक सुंदर परंपरा आहे. तिळगुळ हे प्रतिकात्मक आहे. ते आपण एकमेकांना देताना तिळगुळ घ्या, गोविंद गोड बोला हे शब्द म्हणतो. याचा अर्थ असा की आपले जीवन तिळसारखे गोड व्हावे आणि समोरच्या व्यक्तीसोबत सौहार्दाने वागा. त्यातून आपल्या जीवनात शांती आणि प्रेमाचा प्रसार होईल. संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी मकर संक्रांतीला विविध उत्सव, मेळावे, किल्ल्यांवर खेळ आणि मकर संक्रांतीचे विशेष पूजन होत असते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर भारत आणि दक्षिण भारत या सणाला वेगवेगळ्या रीतींनुसार साजरा करतात. मकर संक्रांतीला शाकाहारी आहार, तीळ आणि गुळाचे सेवन करण्याची खास परंपरा आहे, ज्यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि आयुष्याची गोडी वाढते. यासोबतच या दिवशी अनेक लोक विशेष प्रकारची गोष्ट करते. आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की मकर संक्रांती फक्त एक धार्मिक उत्सव नाही, तर एक आंतरराष्ट्रीय संघटनाच्या प्रेरणेचे प्रतीक आहे, ज्यात विविध संस्कृतींमध्ये एकत्र येऊन आनंद साजरा केला जातो.
आशा आहे की तुमचं मकर संक्रांतीबद्दलचं ज्ञान आणि अनुभव अधिक विस्तारित झाला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. यंदाची मकर संक्रांती तुम्हाला आनंद, समृद्धी आणि उन्नती घेऊन येवो. या सणाची गोडी आपल्याला आपल्या जीवनात सर्वत्र प्रकट होवो. धन्यवाद.